आयुष्यात प्रत्येकालाच केसगळतीला सामोरं जावं लागतं. स्त्री असो किंवा पुरुष, दोघांनाही केसगळती ही समप्रमाणात होतेच. आपण यालाच ॲलोपेशिया असेही म्हणतो. ॲलोपेशियाचं कारण काय, त्याचे प्रकार काय, आपण आज ते बघूयात. त्यासाठीच माहीत असायला हवे ती म्हणजे केसांची सायकल. त्यालाच आपण हेअर सायकल असेही म्हणतो. ह्या हेअर सायकलचे 3 प्रकार पडतात. सर्वप्रथम असते ॲनाजन फेज, त्यानंतर येते कॅटाजन फेज आणि त्यानंतर येते टिलोजन फेज. ॲनाजन फेज ही केसांच्या वाढीची फेज असते. यामध्ये केस वाढत असतात. यामध्ये केस गळतीचं प्रमाण अगदीच नगण्य असतं. तरीही काही प्रमाणामध्ये काही वेगवेगळ्या केसेसमध्ये केस गळती ही होत असते. ती कारणे कोणती तर फंगल इन्फेक्शन, केमोथेरपी, सोरियासिस, वेगवेगळ्या प्रकारचे इंटरनल घेतले जाणारे औषधं यांसारख्या गोष्टींमुळे ॲनाजन फेजमध्ये सुद्धा केस गळती ही होत असते. केस गळतीचे प्रकार यामध्ये सर्वात प्रथम कारण येतं तर अँड्रोजेनिक ॲलोपेशिया. अँड्रोजेनिक म्हणजेच हार्मोनल कॉज. यामध्ये मेल पॅटर्न आणि फिमेल पॅटर्न अशा प्रकारची केस गळती असते. पुरुषांमध्ये कपाळापासून तर मध्यभागापर्यंत केस गळती सुरू होते किंवा मागच्या बाजूला टक्कल पडायला सुरुवात होते. तर स्त्रियांमध्ये आपली जी हेअरलाईन आहे ही कमी कमी होत जाते आणि केस पातळ पातळ होत जातात.